पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। ज्या जिल्ह्यात तालुक्याचे जे सगळे लोक आहेत, माऊली हळवणकर, दीपकजी बोराडे, यशवंतजी गायके, श्री विजयजी कमलर, श्री गणेशजी केसरकर, श्री योगेशजी धरम, हे सर्व आपल्या धनगर समाजातील जे नेते मंत्री आहेत किंवा समाजासाठी काहीतरी आपण करून आपल्या तरुण बांधवांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी एक आरक्षण म्हणून एक विकासाच्या प्रवाहामध्ये सामील होण्याच्या दृष्टीने सर्व धनगर समाज बांधवांना घेऊन या ठिकाणी आपण एसटी प्रवर्ग आरक्षण मिळण्यासाठी या ठिकाणी बसलेले त्याचा 7वा दिवस आहे। मी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा सदस्य आता नात्याने सांगतो आपल्याला, तुमच्या समोर बसलेल्या सर्वांच्या व्यासपीठावर सर्वांच्या उपोषण करताना बोलतो की मी माझ्या विधानसभा मतदारसंघातर्फे सदस्य या नात्याने आणि माझ्या माजी परिवारातर्फे मी आपल्याला जाहीर पाठिंबा देत आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, बऱ्याच जणांना माहिती आहे की डिसेंबरच्या 23 मध्ये पावसाळी अधिवेशन दिवस नागपूरला झालं होतं आणि हिवाळी अधिवेशन आणि जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशन मुंबईला। या ठिकाणी मी स्वतः प्रश्न उपस्थित करून धनगर समाजातील सर्व तरुण बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी एसटीचा आभार आहे। मी विशेष आभार या ठिकाणी आहे की पहिले आमदार एसटी त्यांनी लेटर पॅडवर या ठिकाणी आपल्याला समर्थन दिलं आणि त्यांना विनंती करेल की ते सत्तेतले आमदार आहेत त्यांनी तिथे बोलायला सर्वांशी बोलू शकतात, पण त्यांचं हक्काचं ठिकाण म्हणजे अजितदादा। तर आपण अजितदादांना या ठिकाणी भूमिका स्ट्रॉंगली मांडून हा प्रश्न सोडवावा एवढी विनंती। तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।